आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। 4,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सातवे येथील तलाट्यावर कारवाई। सातवे तालुका पन्हाळा येथील तलाठी कार्यालयातील तलाठी हनुमंत शंकर बदडे वय 55 राहणार अभिरुची बिल्डिंग उल्पे एरिया गंगा मिल्क शेजारी कसबा बावडा यांना 4,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबाबत अधिक माहिती अशी की सातवे येथील तक्रारदार निकम यांनी विक्री केलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळाबाबत चुकीची नोंद झाल्याने फेरफार दुरुस्तीसाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता। ही नोंद दुरुस्त करण्यासाठी तलाठी बदडे यांनी 10,000 रुपयांची मागणी केली होती। त्यापैकी 4,000 रुपये त्यांनी स्वीकारले होते, तर उर्वरित 6,000 रुपयांसाठी तक्रारदाराकडे सतत तगादा लावला जात होता। दरम्यान तक्रारदार निकम यांनी कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार मंगळवारी सकाळी अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून सातवे येथे तलाठी हनुमंत बदडे याच्यावर कारवाई केली व त्यांना ताब्यात घेऊन कोडोली पोलीस ठाण्यात आणले। या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक सौ वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।